हॉटेलमधील वेटरने बियर आणू का म्हणताच तुकाराम मुंडे संतापले. FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा. राज्यात सध्या FDAकडून मोठ्या प्रमाणावर धाडी सुरू असल्याने सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंचं सगळीकडे कौतुक होत आहे. दुधातील भेसळ असो किंवा ॲनालॉग पनीरवर वर्षभर बंदी आणणे असो, गुटखा विक्रेत्यांवर जबर बसवणे असो किंवा बेकरी व्यावसायिकांनाही बटणीवर आणणे असो, तुकाराम मुंडेंच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून होणाऱ्या कामाचं कौतुक होत आहे. माध्यमांकडूनही विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात तुकाराम मुंडे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी UPSC परीक्षेचा अभ्यास करताना घडलेला एक मजेशीर प्रसंग त्यांनी सांगितला. UPSC परीक्षेची तयारी करत असताना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तक खरेदीसाठी ते दिल्लीला गेले. त्यांच्या मोठ्या बंधूंच्या सांगण्यावरून ते पहिल्यांदा दिल्लीला गेले होते. साधारण 1996-97 साली ते दिल्लीला गेले होते. विशेष म्हणजे हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच दिल्ली प्रवास होता. दिल्लीतील पहाडगंज येथे ते गेले असता दिल्लीतील जवाहर पुस्तकालयातून त्यांनी पुस्तकांची खरेदी केली आणि ते एका हॉटेलमध्ये गेले असता खुर्चीवर बसल्यानंतर तिथे एक वेटर आला. हॉटेलमध्ये बसलेल्या तुकाराम मुंडेंकडे येताच वेटर म्हणाला, बियर लावू क्या? वेटरचे हे शब्द ऐकतात तुकाराम मुंडे संतापले. आपने क्या समझा अपने आप को, मुझे बियर पूछते हो, असा सवाल तुकाराम मुंडेंनी केला. त्यावर बियर ही तो पूछा तो क्या हुआ असं वेटरने म्हटलं. त्यामुळे बियरचं एवढं कल्चर इथे दिल्लीत आहे, मग आपण इथे अभ्यास कसा करायचा असा प्रश्न स्वतःलाच विचारून त्यांनी तात्काळ संभाजीनगर गाठण्याचं ठरवलं. आणि विशेष म्हणजे त्या दिवशीच्या मुक्कामासाठी त्यांचं बुकिंग असतानाही त्यांनी थेट रेल्वे स्टेशन गाठलं. रेल्वे स्टेशनवर KK एक्सप्रेसचं तिकीट काढलं. अर्थात रिझर्वेशन नसल्याने जनरल डब्यात टॉयलेटच्या जवळ बसून भुसावळ गाठलं आणि तेथून बसने जळगाव आणि संभाजीनगरला आलो असा किस्सा तुकाराम मुंडेंनी सांगितला. मी दिल्लीत काही थांबलो नाही असा या संघर्षाच्या काळातील किस्सा तुकाराम मुंडे यांनी सांगितलं आहे. दरम्यान पुण्यातील मुलाखतीत तुकाराम मुंडेंनी आपल्या शालेय कॉलेज जीवनातील स्पर्धा परीक्षेच्या संघर्षाच्या काळातील अनेक आठवणी सांगितल्या. तसेच स्पर्धा परीक्षेतील युवकांना मार्गदर्शन करत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, पुणे.